नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या समर्पित जीवन जगणाऱ्या क्रांतिकारकांच्या मुळे महाराष्ट्र तसेच देशातील स्वातंत्र्याची चळवळ वाढली. त्यांनी केलेले योगदान हे आपल्याला विसरता येणार नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांवर लिखाण करून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागृत ठेवली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून काँग्रेसची चळवळ शहरी भागात विस्तार करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी लोकांचा सहभाग व्हावा म्हणून गणेशोत्सव व शिवजयंती साजरे करण्याचे ठरवले. अशा या दोन महान नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वांनी विनम्र अभिवादन करूया, असे सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी आज झालेल्या काँग्रेस भवन येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त बोलताना व्यक्त केले. प्रारंभी अध्यक्ष राजेश नाईक व सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी डॉक्टर प्रमोद इनामदार, पैगंबर शेख, अनिल मोहिते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक अजित ढोले यांनी केले व शेवटी आभार पैगंबर शेख यांनी मानले. यावेळी शहर जिल्हा सचिव मौलाली वंटमोरे, सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले, विठ्ठलराव काळे, नामदेव पठाडे, विश्वास यादव, विश्वास माने, सुनील भिसे, कांचन खंदारे, मीना शिंदे, शमशाद नायकोडी, सुरेश गायकवाड, गणेश वाघमारे, आप्पा पाटणकर इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.